नाही, सगळ्यात प्रथम मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो. माननीय आयुक्त नवल किशोर राम साहेब हे त्या दिवशी फर्ग्युसन रोडवर अतिक्रमण किंवा ज्या पद्धतीनं आता नवीन जे अतिक्रमण झालं आहे, विक्रेते बसत आहेत, त्याच्यासाठी त्या ठिकाणी ते उपस्थित होते. आणि तिथंच असणारा जो कलाकार कट्टा आहे त्याच्या बाबतीत आम्ही सर्व नगरसेवकांनी एक निवेदन दिलं होतं की कलाकार कट्टा जरी तो कलाकारांसाठी असला त्याचं आम्ही समर्थन करतोच, परंतु त्या कलाकार कट्ट्यामुळे त्या ठिकाणी एक बॉटलनेक तयार झालेली आहे. कलाकार कट्ट्याचं जे म्युरल तयार झालं आहे ते अतिशय सुंदर आहे. त्याला न हलवता कलाकारांना कुठेतरी वेगळ्या ठिकाणी, चांगल्या ठिकाणी मोठं स्थान मिळावं, सुरक्षित स्थान मिळावं, हा आमचा उद्देश आहे. मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून एवढं नक्की सांगू इच्छितो की कलाकार कट्टा बंद करा ही आमची मागणी नाही. कलाकार कट्टा हा स्थलांतरित करावा. आपली संभाजी बाग आहे, संभाजी बागात भरपूर त्या ठिकाणी जागा मिळू शकते. जेएम रोडचा कॉर्नर आहे, तिथं भरपूर जागा मिळू शकते. तिथं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, गुडलक हॉटेलला लागून जी लेन आहे ती रहिवाशी झोन आहे. जरी गुडलक चौक आपल्याला वाटतो की बाबा डेक्कनचा मुख्य चौक आहे, परंतु तो गुडलकच्या शेजारी हा रहिवाशी सगळा परिसर आहे. तिथं लोकांना आत जाता येत नाही. म्हणजे बॉटलनेक 6 मीटरपेक्षा कमी रस्ता आहे. तर मला असं वाटतं की यात कुठल्याही प्रकारचं कलाकारांवर अन्याय करणं, कलाकारांच्या भावना दुखवणं हा आमचा उद्देश नाही. मी या ठिकाणी सांगतो की कलाकार कट्टा हा स्थलांतरित होणार आहे. कलाकार कट्टा हा काढून टाकणं हा आमचा नक्कीच उद्देश नाही. आमचं असं म्हणणं आहे की कलाकारांना अजून चांगल्यात चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर हे पुणे शहरात निर्माण व्हावं आणि त्यासाठी त्यांना चांगली जागा मिळावी, सुरक्षित जागा मिळावी, त्या ठिकाणी अजून इन्फ्रास्ट्रक्चर व्हावं ही आमची भावना आहे.